नमस्कार, स्टडी जी एस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक नवीन टॉपिक भूगोलाच्या संदर्भातला आपण पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे भूकंप. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात अर्थक्वेक. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भूकंपाची संकल्पना काय आहे, भूकंप विषयी संपूर्ण माहिती, त्यासोबतच भूकंपाची कारणे. यामध्ये नैसर्गिक कारणे महत्त्वाची असतात. या दोन कारणे आहेत, एक भूअंतर्गत हालचालीमुळे होणारे भूकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे होणारे भूकंप आणि भूकंपाचे परिणाम. सगळ्यात अगोदर भूकंपाची संकल्पना समजून घेऊ. भूकंप म्हणजे काय? भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जेचे उत्सर्जन होत असते आणि त्याची परिणती भूकंप लहरीमध्ये होते. पृथ्वीच्या पृष्ठभागाची या भूकंपाच्या लहरीमुळे हालचाल होते आणि यामुळेच जमीन थरथरते, जमीन हलते किंवा जमिनीला भेगा पडतात. अशा गोष्टी घडल्यामुळे जमीन हादरल्याचा अनुभव आपल्याला येतो, त्याला आपण भूकंप असं म्हणू शकतो. या व्यतिरिक्त भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप आपण असं म्हणू शकतो. याचं शास्त्रीय व्याख्या झालेली आहे. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे पुढे किंवा वर खाली असा होतो. आता यामध्ये भूकंपाचे 3 लहरी असतात. त्या 3 लहरी प्राथमिक लहरी, द्वितीयक लहरी आणि तृतीयक लहरी असतात. म्हणजे प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स अँड लव वेव्स. तर त्याच्यामध्ये 2 लहरी असतात, ज्याला शास्त्रीयरित्या इंग्लिशमध्ये नाव आहे लॉंगिट्युडिनल वेव्ह अँड वेव्हलेंथ. तर लॉंगिट्युडिनल म्हणजे मागे पुढे सरकणे असते. ठीक आहे, तर या ठिकाणी ते कंप्लीट होऊन जाईल की मागे पुढे सरकणे म्हणजे लॉंगिट्युडिनल वेव्ह होऊन जाते. समोरील स्लाइड सांगते आपल्याला की भूगर्भामध्ये निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरत असतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंप नाभी असं म्हणतात. भूकंप नाभीच्या अगदी वर, म्हणजे जशी भूकंप नाभी आहे या ठिकाणी, याच्या एकदम वर पृष्ठभागावर असलेला जो बिंदू राहतो, त्या बिंदूला भूकंपाचं केंद्रबिंदू असं म्हटलं जाते. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोचतात, त्यामुळे तिथे हानीचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंप जे असतात त्यांची संख्या खूपच जास्त असते. म्हणजे 100% जर भूकंप होत असतील, त्यापैकी 70% जास्त भूकंप जे असतात हे सौम्य स्वरूपाचे असतात. भूकंपालेख यंत्रावर धक्क्यांची नोंद ही आपोआप होत असते. 12 जानेवारी 2010 रोजी दुपारी 4:13 झालेला हैती हा एक देश आहे. हैतीचा भूकंप हा कॅरेबियन बेटामधील हैती या देशामध्ये झालेला एक विनाशक भूकंप होता. रिश्टर स्केलवर जर विचार केला, हा 7 एवढा क्षमतेचा मोजले गेलेल्या या भूकंपाचे केंद्र हे हैतीच्या राजधानीमध्ये पोर्ट ऑफ प्रिन्सच्या 25 किलोमीटर पश्चिमेला होते आणि हा कॅरेबियन बेटामधील सर्वात महत्त्वाचा भूकंप या ठिकाणी 12 जानेवारी 2010 रोजी झालेला भूकंप आहे. हायलाइटेड पॉइंट आहे. त्यानंतर समोरील स्लाइड सांगते की नैसर्गिकरित्या भूकंप होण्याची 2 प्रमुख कारणे असतात. 2 कारणे असतात. पहिलं एक कारण आहे, त्यामध्ये पृथ्वीवर ज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकावर घसरतात तेव्हा होणाऱ्या
अकस्मात हालचालीला भूकंप असं म्हणतात आणि हेच भूकंपाचं पहिलं कारण झालेलं आहे. खंड हे एकमेकावर आदळतात, त्याच्यामुळे भूकंप होतो. हे नैसर्गिकरित्या भूकंप होण्याचं पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे काय आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील भूकंप घडतात. म्हणजे वॉल्कनो ज्याला आपण म्हणतो, त्या ज्वालामुखीमुळे सुद्धा भूकंप होतात. आता कॅलिफोर्नियामधील सान फ्रान्सिस्को येथील 1906 मधील भूकंप, 1897 मधील आसामचा भूकंप, 1934चा बिहारचा भूकंप, 1935 मधील क्वेटाचा भूकंप, हे या प्रकारचे भूकंप आहेत. म्हणजे हे कशामुळे भूकंप झालेले आहेत, ज्या प्लेट्स असतात ते एकमेकावर घासले जातात, किंवा शिलाखंड असतात किंवा खंडांची जे प्लेट असतात ते एकमेकावर घासले जातात, त्याच्यामुळे भूकंप निर्माण होतो. त्याच्यानंतर 1868 इथे एक हवाई नावाचं बेट आहे. तेथे मोना लोआ ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी ते सतत 6 दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप होते. सामान्यतः ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे घडणारे भूकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात. म्हणजे व्हॉल्कॅनोमुळे भूकंप होतात ते मर्यादित क्षेत्रावर होतात. ज्या ठिकाणी भूकंपाचं केंद्र आहे त्या ठिकाणी कशाचं केंद्र असते, ज्वालामुखीचं केंद्र असते आणि ज्वालामुखीचा पहाड असते. त्या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीला हादरे बसतात, कारण की जमिनीमधला जो शिलारस किंवा लावारस असतो हा आपल्या पूर्ण ताकदीनिशी वर येण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जे आपले खडक असतात किंवा भूपट्ट असते हे व्हायब्रेट होतात आणि त्यामुळे भूकंप होतो. त्यानंतरची समोरील स्लाइड सांगते की भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ म्हणतात आणि हे आपोआप नोंद होत असते, किंवा याला सेस्मोमीटर असं दुसरे नाव आहे. तसेच भूकंपाची महत्तम मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर करतात. ह्या एककाचा वापर केला जातो. हे गणितीय लॉगरिदमिक एकक आहे. 5 स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा ही 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या 10 पट असते. भूकंपाची तीव्रता मापण्याचे एक वेगळे एकक आहे ज्याला मॉडिफाईड मेरॅक्वाईल इंटेन्सिटी स्केल मॉडिफाईड मेरॅकल इंटेन्सिटी स्केल या नावाचं एक एकक आहे. हे एकक महत्त्वाचं हायलाइटेड पॉइंट आहे. नावाची अगणितीय स्केल आहे. हे अगणितीय स्केल आहे आणि हे जे सेस्मोग्राफ आहे ज्याच्या साहाय्यानं रिश्टर स्केलवर मोजल्या जातो भूकंप, ते एक गणितीय आणि लॉगरिदमिक एकक आहे. म्हणजे 2 एकक आहे. एक गणितीय एकक आहे जे रिश्टर स्केलचं आहे आणि एक मॉडिफाईड मेरॅकल इंटेन्सिटी स्केलचं एकक आहे जे अगणितीय एकक आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानाशी निगडीत असतो, ऊर्जेशी नसतो. 3 रिश्टर स्केल व त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. म्हणजे 3 पेक्षा कमी धोकादायक नसतात भूकंप. महत्ता 7 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणामध्ये हानी होऊ शकते. म्हणजे भूकंप 7 स्केलच्या बाहेर गेला तर विध्वंसक असतो आणि 3च्या अगोदर जर असेल भूकंप तर तो सौम्य प्रकारचा असतो, त्याच्यापासून एवढी हानी होत नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी असते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. जर भूकंपाचं केंद्र भूकंप वाळवंटात झाला तर वाळवंटामध्ये जास्त लोकसंख्या नसते, जास्त घरे नसते, म्हणजे वसाहत कमी प्रमाणामध्ये असते. म्हणजे वित्तहानी आणि जीवितहानी यामुळे कमी होते. समुद्राच्या तळाशी झालेला भूकंप हा मोठा प्रलयकारी लाटा, ज्याला आपण सुनामी असं म्हणतो, तो निर्माण करू शकतो. भूकंपाचे मुख्य कारण जरी भूगर्भ चकत्यांमधील घर्षण हे असले तरी खालीलपैकी कोणत्याही कारणाने भूगर्भात हालचाल होऊ शकते आणि भूकंप सदृश धक्के बसू शकतात. म्हणजे नैसर्गिकरित्याच भूकंप होऊ शकत नाही तर काही मानवीय कृतींमुळे सुद्धा भूकंप ओढावून घेऊ शकतो. आता ती जी कारणे आहेत ती भूकंपाची कारणे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. ज्वालामुखी जागृत झाल्यानं भूकंप होतो.
खाणीमध्ये किंवा अन्यत्र केलेले कृत्रिम स्फोट यामुळे सुद्धा जमिनीला व्हायब्रेशन प्राप्त होते, जमीन हादरते, त्यामुळे भूस्खलन होऊ शकते आणि भूकंप होऊ शकतात. आणि एक अणु चाचण्या ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे जमीन हादरते. आणि हे कृत्रिमरित्या या 2 कारणांनी भूकंप होऊ शकतो. कोणकोणते 2 कारण आहेत? पहिलं कारण आहे हे खाणीमध्ये केलेले स्फोट कृत्रिमरित्या आणि अणुचाचणी. हे मानवनिर्मित आहेत, म्हणजे कृत्रिम याची कारण आहेत भूकंपाची. आणि हे जे आहे हे नैसर्गिक कारण, नॅचरल कारण आहे. कोणतं? ज्वालामुखी जागृत झाल्याने. आणि यासोबत एक राहतो की जे आपले प्लेट असतात त्या प्लेट घासल्याने होते. समोरील स्लाइड सांगते आपल्याला भूकंपाचे परिमाण कोणते. आता भूकंपाचे परिमाण जे आहे ते रिश्टर आहे, म्हणजे भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलमध्ये मोजतात. भूकंपामुळे होणारे दुष्परिणाम फक्त भूकंपाच्या महत्तेवर अवलंबून नसून त्या गावचे भूकंपाच्या केंद्रबिंदूपासूनचे अंतर, भूकंपाच्या नाभीचे भूकेंद्रमापीपासूनचे अंतर, जमिनीखालील खोली व गावाची आणि त्या आसपासची भौगोलिक परिस्थिती यावरही अवलंबून असते. काही प्रदेश भूकंपाच्या संकेतांची किंवा सिग्नल्सची तीव्रता वाढवत असतात. म्हणजे भूकंप हा किती तीव्र असू शकतो, त्याची इंटेन्सिटी किती जास्त असू शकते, हे वेगवेगळ्या कारणावर डिपेंड करते. पहिले एक कारण, भूकंप कोणत्या क्षेत्रामध्ये झालेला आहे त्याचं केंद्रबिंदू काय आहे. त्याच्यानंतर त्या केंद्रबिंदूपासूनची त्या एखाद्या ठिकाणाचे अंतर किती आहे. भूकंपाच्या नाभीची भूकेंद्रापासूनची जमिनीतील खोली आणि त्या गावाची आसपासची भौगोलिक परिस्थिती यावर सुद्धा अवलंबून असतात. जर एखादं गाव आहे आणि ते डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि त्या ठिकाणी भूकंप झाला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते. त्या मानानं जर सपाट भागामध्ये भूकंप झाला तर जीवितहानी आणि वित्तहानी कमी प्रमाणामध्ये होऊ शकते. आता या समोरील जो व्हिडिओ राहणार आहे हा भूकंपाशीच रिलेटेड राहणार आहे. त्यामध्ये आपण ज्या भूकंपाच्या 3 लहरी असतात त्या कोणकोणत्या माध्यमातून प्रवास करतात आणि त्याचे काही पर्स्पेक्टिव्ह आहेत ते आपण पाहणार आहोत. सो थँक्यू.